नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल मध्ये आपण आज ब्लॅक गोल्ड खत तयार करत आहोत। जैव अमृत ब्लॅक गोल्ड खत, जैव अमृत ब्लॅक गोल्ड खत तयार करत आहोत। त्याची विधी मी तुम्हाला सांगत आहे आज। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला रॉक फॉस्फेट म्हणून माती असते पहा, रॉक फॉस्फेट आहे, ही रॉक फॉस्फेट माती आहे। रॉक फॉस्फेटची माती घ्यायची, एकरी जवळपास 10 ते 15 टोपले। त्याच्यानंतर घ्यायचं शुद्ध देशी गाईचं शेण 10 किलो। त्याच्यानंतर घ्यायचं 10 किलो बेल झाडाच्या मुळाच्या सानिध्यातील माती। त्याच्यानंतर घ्यायची वड, उंबर किंवा पिंपळ याच्या मुळाच्या सानिध्यातील माती। त्याच्यानंतर घ्यायचं हे बायो फर्टिलायझर आहे, बायो मिक्स आपण याला म्हणतो, बायो फर्टिलायझर। हे घ्यायचं एकरी 5 लिटर। आणि हे आहे ह्युमस, नॅचरल ह्युमस म्हणतो आपण याला, हे नॅचरल ह्युमस हे घ्यायचं प्रति एकर 5 लिटर। बायोमिक्स प्रति लिटर 5 लिटर आणि बायो फर्टिलायझर 5 लिटर आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर 5 लिटर। वड, उंबर किंवा पिंपळ ह्या झाडाच्या मुळाखालची माती 10 किलो आणि बेलाच्या बुडाच्या झाडाखालची माती 10 किलो। 10 किलो शुद्ध देशी गाईचं बैलाचं शेण आणि एकरी 10 ते 15 टोपले माती रॉक फॉस्फेट। एकदम चिकटणार नाही अशी माती रॉक फॉस्फेट याला म्हणतो आपण। हे घ्यायचं, हे सर्व मिक्स करायचं। मित्रांनो, आपण जैव अमृत ब्लॅक गोल्ड खत तयार करत आहोत। याची विधी पुन्हा एकदा समजून घ्या। रॉक फॉस्फेट घ्यायचं आहे आपल्याला एकरी 10 ते 15 किलो, 15 टोपले हे घ्यायचं। त्याच्यानंतर 10 किलो देशी गाईचं किंवा बैलाचं शेण घ्यायचं। 10 किलो वड, उंबर, पिंपळ या झाडाखालच्या बुडाची माती घ्यायची। 10 किलो बेलाच्या बुडाच्या झाडाखालची माती घ्यायची आणि एकरी 1 किलो प्रमाणे देशी गूळ घ्यायचा, काळा गूळ असला पाहिजे, देशी गूळ घ्यायचा। त्याच्यानंतर बायो फर्टिलायझर घ्यायचं एकरी 5 लिटर सॉरी। ह्युमस, नॅचरल ह्युमस घ्यायचं प्रति एकर 5 लिटर। तर अशा प्रमाणे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या बॅरेलमध्ये। बायोमिक्स आणि ह्युमस हे सर्व मिक्स करून घ्यायचं ह्या बॅरेलमध्ये। आणि हे सर्व मिश्रण झालेलं आपल्याला ह्या रॉक फॉस्फेट ह्या मातीवर टाकायचं। नंतर त्याला हडकू द्यायचं आणि हडकल्यानंतर आपल्या शेतामध्ये आपण हे खत टाकून द्यायचं। प्रत्येक पिकाला हे चांगलं काम करेल। बसते का नाही का? राहू दे, माती टाकायची आता, ते पुन्हा टाकू, माती टाकायची नाही। टाका अर्ध टोपलं माती टाका, ही ती थैली ती टाकी अर्ध डबल करायला लागलं फक्त शेणच लागन। बस बस बस
गुळ टाका अर्धा. टाका बस बस टाक कुठे. हलवा त्याला टिकूर घ्या एखादं. इकडे घ्या इकडे इकडं इकडे इकडे ठोकर एखादं घ्या. हळी जोडीच काय बघायची तिथे पण दहा बोलतो आपलं चोपन आहे ट्रॅक्टर घेऊन यावं की इकडे काय करतो जोडी म्हणलं असं जोड असं बघतात हे झालं शांत. हां जोडी जास्त असं बघा जोडी बघतात. टमरेल 2-3 टमरेल याच्यावर टाकून द्या पुन्हा हलवा. सांडायली सांडायली बाकड्याखाली दाबा सांडायली. या द्रावणाची एनर्जी लेवल आपण तपासूया. एक टक्का 2%, 3, 4, 5, 6, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. थँक्यू. पॉझिटिव्ह एनर्जी आहे. टाका खड्याने. त्याला हलवा वाटले जसं राहिले मिक्सर. जैवामृत ब्लॅक गोल्ड खत आपण तयार करत आहोत मित्रांनो. बॅक्टेरिया कल्चर आणि जीवामृत स्लरी जीवाणुघोल आहे. हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर, पेस्टिसाइड, कीडनाशक आणि फर्टिगेशन म्हणून पण कार्य करतं. आपल्या जमिनीमध्ये असणारे हुमणी, कीड, बुरशा याचा प्रादुर्भाव आपल्या पिकाला होत येत नाही. दुसरी गोष्ट, जे अविघटित पदार्थामध्ये जे आपल्या जमिनीमध्ये खतं पडलेले आहेत त्या खताचं सोलेबल अवस्थेमध्ये आणून पिकाच्या मुळाला अपटेक करण्याचं काम हे द्रावण आणि हे जैवरसायन ब्लॅक गोल्ड खत करतं. जैवामृत ब्लॅक गोल्ड खत आपण याला म्हणतो. टाका ते कॅनातले हे टाकून द्या सगळं. आता त्याच्यात ते माती, हे गूळ, टाक, हां ते सगळं टाकून द्या. अर्धा राहू द्यायचं फक्त. पांढरा औषध अर्धा कॅन राहू द्यायचं आणि काळा औषध अर्धा कॅन राहू द्यायचं. बाकी टाकून द्या सगळं.
गोल टाक सगळं टाकून द्या. जमिनीमधील मित्रबुरशींची वाढ होते, बॅक्टेरियांची वाढ होते आणि आपल्या जमिनीमध्ये रासायनिक केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाईड जे पडलेलं आहे ते अवघटित प्रमाणात पडलेलं आहे, कम्पॅक्ट झालेलं आहे. त्याचं सॉल्युशन किंवा विघटन करण्याचं काम हे जैव रसायनमधले बॅक्टेरिया करतात. ब्लॅक गोल्ड जैव अमृत सेंद्रिय शेती करायची आम्हाला आता. शेत टाकायचं का जरा? टाका, आणा एक दोन पावटी. कार्ड आहे, दुधान कार्ड म्हणून मशीन टाकायचं का गायची पाहिजे? अशी जमतंय गावरान मसत असं ना. आमचा फक्त नाही आहे साहेब, आमचा रेशन नाही. तुमची तर रेकॉर्डिंग महत्वाची ना शेजारी पाजारी. तोही पळून जाऊ नाही ना. आमचं काय ही टाकली का सगळी? जैव अमृत ब्लॅक गोल्ड खत प्रक्रिया चालू आहे. जैव अमृत ब्लॅक गोल्ड खताचं मेन उद्दिष्ट आहे बॅक्टेरिया कल्चर आणि आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणू बॅक्टेरियाची बायोडायव्हर्सिटी वाढवणं आणि निगेटिव्ह बायोडायव्हर्सिटीचं खंडांतर करणं, पॉझिटिव्ह बायोडायव्हर्सिटी वाढवणे हे मुख्य कार्य आहे. आपल्या जमिनीमध्ये PSB, KMB, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ट्रायकोडर्मा, PSB, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, युरिया उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया याची वाढ करणे. दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीमध्ये जे आपल्या पिकाच्या मुळाला त्रास देणारे जे बॅक्टेरिया आहेत, जी मित्रबुरशी आहे, त्या मित्रबुरशीच्या माध्यमातून आपल्या पिकाला हुमणी वगैरे जे त्रास देते त्याचं खंडन करणं किंवा नायनाट करणं ह्या जैव ब्लॅक गोल्ड खताचं मुख्य कार्य आहे. आपल्या जमिनीमध्ये जे अविघटित पदार्थ पडले आहेत, केमिकल, रासायनिक केमिकल, फर्टिलायझर, पेस्टिसाईड, याचं उपलब्ध स्वरूपामध्ये हा करा ना. इथं टाका जरसं. ती कोरडी माती मध्ये वाढता येते. PSB फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया, KMB पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया, युरिया सोलेबल बॅक्टेरिया म्हणजेच ॲझोटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर आणि रायझोबियम ही बॅक्टेरिया NPKची नत्रस्फुरत पालाश आणि मायक्रोन्यूट्रलमध्ये जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन यांचे सोलेबल बॅक्टेरिया या खताच्या माध्यमातून आपण पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये शेतामध्ये पोहोचविण्याचं कार्य करतो. जैव ब्लॅक गोल्ड नॅचरल खत.
हां एका साईडनं कट करून घ्यायचं, सगळं मिक्स होऊन जातं हे. बाळूच्या आकड्यावर कुठे आकडा खाली तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं जैवामृत ब्लॅक गोल्ड खत आपण हे तयार केलं आहे. याला ब्लॅक गोल्ड याच्यासाठी म्हटलेलं आहे मित्रांनो, की जे आपलं सिल्वर गोल्ड म्हणतो किंवा प्युअर गोल्ड म्हणतो, त्याच्यापेक्षा असं हे ब्लॅक गोल्ड खत आपल्या जमिनीसाठी खूप उपयुक्त आहे. आपल्या जमिनीची बायोडायव्हर्सिटी भरून काढण्याचं काम, आपल्या जमिनीमधील अविघटित पदार्थाचं विघटन करून आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यातील अन्नद्रव्य आपटेक करून देण्याचं काम हे ब्लॅक गोल्ड खत करत असतं. दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीमध्ये ज्या बुरशी वाढलेल्या आहेत त्या बुरशाचा नायनाट करण्यासाठी, ज्या आपल्या पिकाच्या मुळाला त्रास देतात. दुसरी गोष्ट, किडीचा जो प्रादुर्भाव होतो आहे, हे प्रादुर्भाव रोखण्यासाठी पण हे जैवरसायन ब्लॅक गोल्ड खत कार्य करत असतं. अशी याची प्रक्रिया आहे. ज्या शेतकऱ्यांना करायचं आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये असा जैवरसायन आणि ब्लॅक गोल्ड खत तयार करून आपल्या पिकाचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन स्वतःच्या रानामध्ये मिळवून घ्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद. राम राम.